चोरीचा आरोप लावणं म्हणजे मतदाराचा अपमान करणे आहे. वोट कुठे चोरी होऊ शकते का हो? मतदार राजा स्वतः जातो, आपलं नाव नोंदवतो, मतदान करतो. शेवटी तो राजा आहे, त्याला सत्सद विवेक बुद्धीने मतदान करणारा मतदार राजा हा आपल्या देशात आहे आणि लोकशाहीचा खरा मालक तो आहे. आणि त्याच्यामुळे हे मतचोरीचा जो आरोप आहे हा म्हणजे आमच्या सुज्ञ, स्वाभिमानी, चांगल्या लोकशाहीला जिवंत ठेवणारा, पूरक असणाऱ्या आमच्या मतदाराचा अपमान आहे. हा त्यांनी करू नये, अन्यथा मतदार त्यांना शिक्षा देईल. 3 दिवसाआधी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांनी पत्रपरिषद घेत वानाडोंगरीमध्ये एकाच घरी 200 मतदाराच्या नोंदणी झाल्या अशा पद्धतीचे आरोप केले आहे. हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे आमदार आहे समीर मेघे, या विषयावर काय सांगा? मला तरी वाटते एका घरी 200 मतदार. निवडणूक आयोग इतकं हे थोडी आहे. निवडणूक आयोगाकडे प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक पाहिल्या जाते. मतदार नोंदणी प्रमुख जो मतदार नोंदणीवाला असतो तो त्या ठिकाणी आपल्या स्वखुशीने मतदार नोंदणी करतो. एका घरी 200 मला तरी शक्य वाटत नाही. आरोप करायचा म्हणून करायचा, यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ते करतात असं माझं मत आहे. राज्यामध्ये पदवीधर मतदार नोंदणीचे वारे वाहू लागले आहे. पक्षानं तुमच्या खांद्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे. 6 म्हणजे विभागीय मतदार हा संघ आहे, आपला नागपूर विभागीय मतदारसंघ आहे पदवीधरांचा. काय बघता याच्याकडे? 2020 मध्ये आम्ही हे पदवीधरची त्या ठिकाणी निवडणूक गमावली. त्यामुळे आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब असेल, आदरणीय नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असेल आणि महाराष्ट्र राज्य भाजपाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण असेल, सर्वांना ही निवडणूक अतिशय सिरियसली घेतली आहे. कारण ही त्याला जिव्हारी लागली आहे. आणि म्हणून या 2020च्या निवडणुकीमध्ये आमचा कार्यकर्ता पाहिजे तसा कनेक्ट झाला नव्हता, बूथ प्रमुख कनेक्ट झाला नव्हता. पण आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की आता ही निवडणूक आपल्याला बूथवर लढायची आहे. आणि म्हणून मी आता 5 जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे. मला अतिशय सांगताना आनंद होतो आहे की प्रत्येक बूथ प्रमुखाच्या हातात फॉर्म दिसले मला. काही बूथ प्रमुखांनी कोणी 25 आणले, कोणी 30 आणले. जो प्रमुख होता आता पोमुर्न तालुक्यात मला एका त्या आमच्या तालुका प्रमुख 450 फॉर्म नेटके भरून आणले आणि चेक करून त्या तहसील ऑफिसमध्ये तो त्या पद्धतीने ते फॉर्म आता भरायला जाते, म्हणजे चेक करण्यासाठी आणले होते. एक बूथ प्रमुख वर्ग 7 शिकलेला गडचिरोली जिल्ह्यात, त्याने 26 फॉर्म भरून. ते सांगता भाऊ माझ्या बूथचे फॉर्म. म्हणजे हा उत्साह आहे, जल्लोष आहे. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की 2020मध्ये फार मोठी चूक झाली, ही चूक दुरुस्त करायची आहे आणि पुन्हा आम्हाला 2026मध्ये पदवीधर मतदारसंघ मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. आणि म्हणून मी माझ्या परीने आदरणीय नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे काम करतो आहे. म्हणजे पारंपरिक एक हाती राहिलेला पदवीधर मतदारसंघ यावेळी सुधाकरराव कोहळे यांच्या नेतृत्वात जिंकणार आहे का? नेतृत्व आदरणीय मोदींजींचं आहे, नेतृत्व आदरणीय JP नड्डाजींचं आहे, नेतृत्व आदरणीय अमित भाईंचं आहे, नेतृत्व आदरणीय नितीनजींचं आहे, नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्र्यांचं आहे, नेतृत्व रविभाऊ चव्हाण आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांचं आहे, नेतृत्व आदरणीय बावनकुळे साहेबांचं आहे, नेतृत्व सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार वाचून तर बूथ प्रमुख नेतृत्व करतो आहे. मी फक्त मेसेंजर देणारा वाहक आहे, त्याच्यामुळे माझं नेतृत्व मी असं म्हणणार नाही, पण आमचे सर्व कार्यकर्ते नेतृत्व होते. राज्यामध्ये स्थानिक निकाय संस्थेचीही निवडणुका लवकरच लागणार आहे, त्याची वारे वाहू लागलेली आहे. मतदार बांधवांना काय तुम्ही एक संदेश देऊ इच्छिता? निश्चितच नागपूर विभाग असेल किंवा महाराष्ट्रात असेल, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजप मोठ्या दणदणीत विजय मिळवणार. केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात आदरणीय देवेंद्रजीचं सरकार अतिशय उत्तम काम करत आहे. आपण तुम्ही परवा बातमी पाहिली असेल, महाराष्ट्र राज्याची इकॉनॉमी इतर राज्याच्या तुलनेत कितीतरी पुढे चालली. मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर महाराष्ट्रात येतो आहे. मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेत जर आता
पैसे द्यायचे असेल राज्य सरकार केंद्र, तर तिथे निश्चित भाजपचा सत्ता असली पाहिजे. कारण भाजपचा कार्यकर्ता, भाजपचा नेता हा व्हिजनरी आहे. कुठल्या प्रकारचं डेव्हलपमेंट केल्याने जनतेला फायदा होऊ शकतो ही व्हिजन फक्त भाजपच्या कार्यकर्त्यात आहे, नेत्यात आहे, नेतृत्वात आहे. आणि म्हणून निश्चितच मी आव्हान करेल सर्व नागरिक बंधू भगिनींना, माझ्या तरुण मित्रांना, माझ्या लाडल्या बहिणींना, की यावेळेस सगळ्या नगर परिषद नगरपालिकामध्ये भाजपला संधी द्या. भाजपच विकास करू शकतो. विकासाचा ध्यास म्हणजे महाराष्ट्रात भाजप. वेगळी क्लिप घ्या ना ते. याच्यासोबत उभा घे जा, उभा. हे लावून घे याच्यासोबत आहे. रेडी लावून देत जरा थोडंसं. हो का? आपण सर्वजण लिंक पाठवलं आताच 2 मिनिट थांबा.